हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. घरच्या घरी बनवा नॅचरल बोटॉक्स पावडर. जर तुमचं वय 30, 40, 50 किंवा 60च्या पुढे असेल, चेहऱ्यावर हलक्या रेषा किंवा सुरकुत्या दिसू लागल्या असतील किंवा त्वचा सैल पडून लटकू लागली असेल, तर बाजारात जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा आठवड्यातून फक्त 2दा हे नॅचरल बोटॉक्स पावडर वापरून बघा. मी असं अजिबात म्हणत नाही की 70च्या वयात तुम्ही 20 वर्षाचे दिसाल, पण तुमची त्वचा सध्यापेक्षा 10 ते 15 वर्षांनी जास्त तरुण आणि तजेलदार नक्कीच दिसेल. भाग 1. बोटॉक्स पावडर कशी बनवायची. चला तर मग पाहूया ही जादुई पावडर कशी बनवायची. यासाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी हव्या आहेत. अळशीच्या बिया 2 चमचे. याला कोलेजनचा भांडार मानलं जातं. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे त्वचेला टाईट करतात आणि सुरकुत्या दूर करतात. तांदूळ 2 चमचे. कोणतेही साधे किंवा रेशनचे तांदूळ घ्या. पॉलिश नसलेले तांदूळ. हे त्वचेवर कोलेजन बूस्ट करतात. डाग, धब्बे आणि पिंपल्स दूर करून चेहऱ्यावर कमालीचा निखार आणतात. मेथी दाणे 2 चमचे. मेथी दाणे अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असतात. हे चेहऱ्याची चमक वाढवतात आणि उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा देऊन रॅशेस किंवा सूज कमी करतात. कृती. हे तिन्ही जिन्नस पूर्णपणे स्वच्छ असायला हवेत. आता हे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची जेवढी बारीक होईल तेवढी पावडर तयार करून घ्या. मेथी दाणे थोडे कडक असल्यामुळे पावडर किंचित जाडसर वाटू शकते. ही तयार झालेली पावडर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. ही पावडर तुम्ही फ्रीज मध्ये किंवा बाहेरही बराच काळ साठवून ठेवू शकता. फक्त याला हवा किंवा पाणी लागू देऊ नका. भाग 2. फेस पॅक कसा तयार करायचा. आता पाहूया या पावडर पासून फेस पॅक कसा बनवायचा आणि तो कसा वापरायचा. एका स्वच्छ वाटीत 1 चमचा ही तयार पावडर घ्या. त्वचेनुसार निवड करा. जर तुमची त्वचा खूप जास्त तेलकट म्हणजे ऑइली असेल तर यात 3 ते 4 चमचे कडक उकळतं पाणी टाका. जर त्वचा कोरडी म्हणजे ड्राय असेल किंवा नॉर्मल असेल तर यात 3 ते 4 चमचे चांगलं गरम केलेलं दूध टाका. गरम पाणी किंवा दूध यासाठी वापरायचं आहे जेणेकरून हे घटक मऊ म्हणजे सॉफ्ट होतील आणि त्वचेला स्क्रॅच पडणार नाहीत. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहाल की पावडरने दूध किंवा पाणी शोषून घेतलंय आणि एक छान पेस्ट तयार झाली आहे. आता यात 1 चमचा मध म्हणजे हनी घाला, जे त्वचेला ओलावा टिकवून ठेवतं. आणि शेवटी सायन्सने ज्याला नॅचरल बोटॉक्स मानलं आहे ते म्हणजे एरंडल तेल, कॅस्टर ऑइल. जर तुमचं वय 40 पेक्षा कमी असेल तर तुम्ही बदाम तेल किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरू शकता. पण वय 40 पार असेल तर एरंडेल तेलाचे 8 ते 10 थेंब यामध्ये नक्की मिक्स करा. भाग 3. फेस पॅक कसा लावायचा. सर्व गोष्टी नीट मिक्स केल्यावर आपली बोटॉक्स पेस्ट तयार होणार आहे. कधी लावावे. हा पॅक संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री लावलेला उत्तम, जेणेकरून लावल्यानंतर 2 तास तरी उन्हात जावं लागणार नाही. जर उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन नक्की लावा. कसे लावावे. स्वच्छ धुवून घेतलेल्या चेहऱ्यावर आणि मानेवर या पॅकचा एक जाड थर लावा. हा पॅक थोडा चिकट असतो त्यामुळे नीट लावा. ज्यांच्या हातावर सुरकुत्या आहेत ते हातावरही लावू शकता. 20 ते 30 मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. यानंतर त्वचा इतकी मऊ आणि मॉइश्चराइज होते की तुम्हाला दुसरं काही लावण्याची गरजच पडणार नाही. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा याचा वापर नक्की करा. तर मग माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, वाट कसली बघताय. आजच ही जादूची पावडर बनवा, वापरा आणि चेहऱ्यावर असा ग्लो आणा की बघणारे नुसते जळतच राहिले पाहिजेत. पण जाता जाता मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुमचं वय काय आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात. मला तुमच्या कॉमेंट्स वाचायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.